चला तर मग महाराष्ट्रातल्या लातूर शहरात जाऊया आणि तिथल्या एका अशा अनोख्या जागेबद्दल जाणून घेऊया जी दिसायला एकदम मॉडर्न आहे, पण तिची मुळं मात्र आपल्या प्राचीन इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. तर आपण सुरुवात करतोय लातूर शहराच्या अगदी हृदयापासून. इथलं मुख्य व्यावसायिक केंद्र म्हणजे गंजगोलाई. आता ही जागा म्हणजे फक्त एक मार्केट नाहीये, तर ती या शहराची एक ओळख बनलीये. हे बघा, पहिल्यांदा पाहिल्यावर कसं वाटतंय? एकदम आधुनिक, नाही का? अनेकांना तर हे बघून थेट पॅरिसमधल्या प्रसिद्ध आर्क दी ट्रायम्फची आठवण येते. पण थांबा, या आधुनिक दिसणाऱ्या गोलाकार रचनेमागे एक हजारो वर्ष जुनं रहस्य दडलंय, आणि तेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला, आपण आता या रचनेच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया आणि बघूया की ही जागा नक्की एवढी खास का आहे. ह्या भव्य रचनेचं डिझाईन केलं होतं शहर नियोजक फैयाजुद्दीन यांनी, आणि हे बांधकाम पूर्ण झालं 1917 मध्ये. म्हणजे विचार करा, 100 वर्षांपेक्षा जास्त काळ ही इमारत लातूरच्या व्यापाराचं आणि संस्कृतीचं मुख्य केंद्र राहिलीय. आणि इथेच या रचनेचं खरं वैशिष्ट्य समोर येतं. या वर्तुळाकार इमारतीच्या अगदी मध्यभागी आहे श्री जगदंबा मातेचं मंदिर. याचा अर्थ ही जागा फक्त व्यापाराचं नाही, तर लोकांच्या श्रद्धेचंही तितकंच महत्त्वाचं केंद्र आहे. आणि इतकंच नाही, इथे गेल्या 90 वर्षांपासून एका खास चंदनाच्या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे, जी आजही जपली जाते. पण या डिझाईनची खरी जादू तर तेव्हा कळते जेव्हा आपण पाहतो की या केंद्राभोवती व्यापार किती सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने मांडला गेलाय. या मध्यवर्ती गोलाईमधून जशी सूर्याची किरणं बाहेर पडावेत तसे तब्बल 16 रस्ते बाहेरच्या दिशेने जातात, आणि यातल्या प्रत्येक रस्त्याची एक वेगळीच ओळख आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक रस्त्यावर एका विशिष्ट वस्तूची बाजारपेठ आहे. म्हणजे बघा, एका रस्त्यावर गेलात की फक्त सोनार आणि सराफांची दुकानं दिसतील, दुसऱ्या गल्लीत शिरलात की फक्त चपलाच चपला, तर तिसऱ्या रस्त्यावर मसाल्यांचा घमघमाट सुटलेला असतो. गूळ, मिरची, किराणा, प्रत्येकासाठी एक स्वतंत्र गल्ली. विचार करा, खरेदी करणं किती सोपं आणि व्यवस्थित होतं यामुळे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, ही जी इतकी आधुनिक वाटणारी रचना आहे ना, तिची मुळं आपल्या प्राचीन भारतीय शहर नियोजनात सापडतात. या रचनेची प्रेरणा घेतली आहे प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रातून. याला म्हणतात कारमुख योजना, जी धनुष्याच्या आकाराची असते. ही योजना खास करून अशा व्यापारी शहरांसाठी बनवली जायची जी नदी किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली असत. कारमुख योजनेची काही खास वैशिष्ट्य होती, जसे की एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहराच्या मध्यभागी किंवा कुठल्या तरी सोयीच्या ठिकाणी एका प्रमुख देवतेच्या मंदिराची स्थापना. आता जरा हे बघा, जेव्हा आपण प्राचीन कारमुख आराखडा आणि गंज गोलाईचा आजचा एरियल व्ह्यू बाजूबाजूला ठेवतो, तेव्हा साम्य अगदी स्पष्ट दिसतं. धनुष्याच्या आकाराची रचना, त्यातून बाहेर जाणारे रस्ते आणि अगदी मध्यभागी असलेलं मंदिर, सगळं कसं तंतोतंत जुळतंय. त्यामुळे गंजगोलाईला या ऐतिहासिक नियोजन तंत्राचं एक जिवंत उदाहरण मानलं जातं. हे एका आधुनिक शहराला थेट आपल्या प्राचीन ज्ञानाशी जोडतं. धनुष्याचा आकार, व्यापारासाठीची रचना आणि मध्यवर्ती मंदिर, हे सगळे मुद्दे दोन्हीकडे अगदी सारखे आहेत. तर मग गंजगोलाईच्या या अनोख्या रचनेतून आपण काय शिकायला हवं? म्हणजेच गंजगोलाई ही काही साधीसुधी बाजारपेठ नाहीये. हा तर एक जिवंत इतिहास आहे जो आजही श्वास घेतोय. असं उदाहरण खरंच दुर्मिळ आहे, जिथे हजारो वर्षापूर्वीचं आपलं भारतीय ज्ञान आणि आजचा आधुनिक शहरी जीवन इतकं एकरूप झालेलं दिसतं. यातून एकच गोष्ट सिद्ध होते की एखादी रचना जर विचाराने पक्की असेल तर ती काळाच्या कसोटीवर नेहमीच खरी उतरते. गंजगोलाईची ही गोष्ट आपल्याला एका विचाराकडे घेऊन जाते. आपल्या स्वतःच्या शहरात किंवा गावात अशी कोणती जागा आहे जी तिथल्या इतिहासाला आजच्या वर्तमानाशी जोडते आणि आपल्याला काहीतरी वेगळं सांगू पाहते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?